तर याची बनवणार आहे मी चटणी. याचे फायदे तुम्हाला मी सांगणारच आहे. सगळं पसारा करून ठेवतो शाळेतनं आला की. बघा इकडं रानात देखील कसला पाऊस मोठा पडाला. माझं पत्र्याचं छोटंसं किचन. श्री गणेशाय नमः. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर इथं बघा ड्रायफ्रूट वगैरे घालून मी इथं साबुदाण्याची खीर बनवत होते. आणि इकडं बघा बाजारात ताजा असा पुदिना, कोथिंबीर आलेली होती. तर इथं मी पुदिन्याची पेंडी आणलेली आहे आणि त्याची बनवणार आहे मी चटणी. तर एकदा चटणी बनवून ठेवली की आठवडाभर बघायचं काही काम नाही. आपण कशासोबत देखील खाऊ शकतो. सँडविच म्हणा, पराठे म्हणा, काहीही तुम्ही करू शकता. त्यासाठी मी चटणी बनवून ठेवते. तर इथं बघा माझा सगळा स्वयंपाक आवरलेला आहे. तर आज किचनची मी साफसफाई करणार आहे. साफसफाई तर रोजच होते, पण तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर आज बघा मी इथं पाण्यामध्ये काय टाकलेलं आहे. ही एक वस्तू पाण्यामध्ये टाकली की तुमच्या घरातील सगळी निगेटिव्हिटी वगैरे दूर होते असं म्हणतात. तर याचे फायदे मी तुम्हाला सांगणारच आहे. तर इथं पाण्यामध्ये मी काय टाकलेलं आहे बघा, 1 चमचाभर मीठ टाकलेलं आहे. आणि आपण फरशी पुसायसाठी टाकतो ते कुठलंही लिक्विड तुम्ही जे वापरता ते चालतंय, पण 1 चमचाभर मीठ हे टाकायचं आहे. तर फरशी पुसताना पाण्यामध्ये मीठ टाकलं तर त्याचे काय काय फायदे आहेत हे तुम्हाला मी सांगणारच आहे. आणि ते तुम्हाला 100 नाही तर 1000% आवडतील आणि नवीनसुद्धा असतील. तर व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर बघा, फरशी पुसताना पाण्यात मीठ टाकल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक वातावरण निर्माण व्हायला मदत होते. आणखीन बरेच फायदे आहेत. त्याआधी तर तुम्ही माझा गॅस बघू शकता कसा घाण झालेला आहे. कारण आपण स्वयंपाक करताना चहा किंवा दूध उतू वगैरे जातं, त्यामुळे असा गॅस घाण होतो. त्यामुळे रोजचा रोज असा धुवून काढला की मग त्याच्यावरती असं चिकट असा थर बसत नाही. त्यामुळे मी अशा पद्धतीने रोजचं रोज घासूनच काढत असते. कधी बघा आमच्या इकडं पाणी 8 दिवसातून एकदा येतं, त्यामुळे कधी नुसताच पाण्याने पुसून घेते. पण शक्यतो मला पुसलेलं काही आवडत नाही, असं धुवूनच घेतलेलं जास्त आवडतं. तर कधी पाणीच नसतं, त्यामुळे मग काय करणार, पाणी पुरवायला पण लागतं 8 दिवस. त्यामुळे कधी पुसूनच घ्यावं लागतं. तुमच्या घरातील गॅस कट्टा म्हणा, फरशी म्हणा किंवा फ्रीज म्हणा किंवा बाकीचं काही फर्निचर वगैरे असेल तर त्याच्यावर थोडासा मिठाच्या पाण्याचा हात फिरवून घेतला की घरामध्ये छोटे मोठे कीटक वगैरे काही येत नाहीत. तर खूप मिठाचा उपयोग आहे. तुमच्या घरामध्ये जर भांडणं चालू असतील किंवा एकमेकाचे विचार बघा एकमेकांना जुळत नसतील तर देखील हा उपाय खूप उपयोगी पडतो. मी आत्ता अलीकडे 6 महिने झालं हा उपाय करायला लागले. मलासुद्धा हा कोणीतरी सांगितला. आठवड्यातून 2 वेळा तरी मी किमान मिठाच्या पाण्याने फरशी पुसते. खरंच मला आमच्या घरामध्ये पण थोडेसे वादविवाद कुरबुरे चालू होते. ते कोणाच्या घरात नसतात, सगळ्यांच्यात असतात. पण आपल्यात कसं पहिला नव्हतं पण आत्ताच चालू झालं. असं जर तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा. आणि बघा 4-5 वेळा तुम्ही अशा पद्धतीने फरशी पुसून घेतला तर तुमच्या घरातली नकारात्मकता नक्की कमी होणार, भांडणं कमी होणार. तर खूप असं छान उपाय आहेत आणि कीटक वगैरे सुद्धा कमी होतात त्या. आणि मिठाचे आणखीन फायदे म्हणजे तुम्ही जेव्हा आंघोळीला जाता तेव्हा आंघोळीच्या पाण्यात देखील 1 चिमूटभर मीठ टाकायचं. बघा कसं ताजं तवाने आणि अगदी फ्रेश वाटतं. अंग देखील अगदी स्वच्छ असं होतं. आणि पहिल्याची जी जुने लोक सांगतात ते मिठाने दात घासत होती, ते मिठाने जर दात घासली म्हणजे पहिला जी राख असायची. तर पूर्वी कसं सगळ्यांच्या घरामध्ये म्हैसी गाई वगैरे असायच्या, त्यामुळे ते शेण भरपूर असायचं. तर ते शेणी लावत होते. ते शेणीची जी राख असायची चुलीची त्यामध्ये मीठ मिसळून दात घासत होते. तर दात त्यावेळी खूप स्वच्छ होते. आणि अजून देखील आमच्या घरामध्ये आमच्या सासूबाई वगैरे कधी असं मिठाने दात घासतात तर त्या पुडीमध्ये मीठ बांधून ठेवतात बाहेर आणि त्याच्यानेच दात घासतात. तर ते खरंच मिठाने दात देखील खूप स्वच्छ होतात. आणि मिठाचे आणखीन बरेच असे फायदे आहेत, काही मला माहिती देखील नसतील. तुम्ही सर्च करा आणि काही जे माहिती आहे ते उपाय तुम्ही करून बघा तुमच्या घरामध्ये अगदी सकारात्मकता येणार आहे आणि खूप तुम्हाला छान वाटणार आहे. आणि वास्तुशास्त्रानुसार सुद्धा मिठाचे बरेच फायदे आहेत. वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा असं सांगितलेलं आहे की आपलं जे शौचालय असतं किंवा बाथरूम असतं ते चुकीच्या दिशेला झाले असेल तर मातीच्या भांड्यामध्ये मीठ भरून ठेवावं आणि दर 15 किंवा 20 दिवसांनी ते बदलायचं असतं. त्यामुळे घरामध्ये कोणत्याही प्रकारची तोडफोड न करता जे चुकीच्या दिशेला झालेलं शौचालय वगैरे असतात त्याचे वाईट परिणाम तुम्हाला जाणवत नाहीत. तर खूप असे खूप उपाय आहेत मिठाचे. अजून मला काही मिळाले तर तुम्हाला मी नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर इथं बघा माझी फरशी पुसायचं तर काम चालूच आहे आणि भरभर सगळं गॅस कट्ट्याच्या सगळ्या फरशा स्टाईल्स वगैरे मी अशा पद्धतीने धुवून घेत असते. तर गॅस कट्टा तर सगळा धुवून झालेला आहे. तर आता खालची फरशी मी पुसून घेणार आहे.
त्याआधी आज स्वयंपाकामध्ये काय केले हे तुम्हाला दाखवते. तर इथं बनवलेली आहे बघा कोबीची भाजी, त्यानंतर इथं डाळ आणि पालकाची आमटी बनवलेली आहे, त्यानंतर इकडं आपला भात आहे आणि इथे बघा आईंसाठी आणि माझ्यासाठी भाकरी बनवलेल्या आहेत आणि अहो आल्यानंतर दुपारी त्यांच्यासाठी मग चपात्या बनवणार. तर पीठ मळून ठेवलेलं आहे चपातीचं. तर फरशी बघू शकता ही आता आपल्याला स्वच्छ करायची आहे. तर स्वच्छ केल्यानंतर कशी दिसते हे देखील तुम्हाला मी दाखवणार आहे. तर पहिला बघा मी इथं फ्रीज पुसून घेत आहे. फ्रीज पुसून झाल्यानंतर इथं जी आमची गॅस कट्ट्याची आणि फ्रीजच्यामध्ये फरशी आहे ती देखील मी पुसून घेते. कधी कधी त्यावरती थोडी धुळा बसतो, त्यामुळे आठवड्यातून एकदा तर ती पुसून घेते. त्यानंतर बघा खिडकीची काच देखील या मिठाच्याच पाण्याने पुसून घेणार आहे. आणि इकडं जिकडं आपले डबे वगैरे ठेवलेले आहेत डाळीचे ते, तिथं देखील फरशी मी डबे काढून काढून सोबतच पुसून घेत असते. तर अशा पद्धतीने आठवड्यातून एकदा तरी मी हे कपाट वगैरे फ्रीज वगैरे सगळं पुसून घेत असते. फ्रीज तर काय फरशी ज्यावेळी पुसेल त्यावेळी त्याच्यावरती हात मारूनच घेते, पण ही कपाट वगैरे आठवड्यातून एकदा पुसून घेते. त्यामुळे असं महिन्यातून एकदा काढलं की एकदम असं खूपच एकाच दिवशी लोड असं काही होत नाही. तर ही प्लेट बघू शकता, आपल्याला संक्रांतीला बायका सुवासिनी सांगतात त्यावेळी भेट म्हणून देतात. तर खूप पातळ आहे तर त्याचा काय उपयोग करायचा, म्हणून मी आपली जी तेलाची किटली असते ती त्यामध्ये ठेवते. म्हणजे आपण स्वयंपाकाला वगैरे तेल घेतलं त्यानंतर ते तेल सांडतं तर खाली फरशी वगैरे घाण होत नाही. प्लेटच मध्येच सांडलं तर सांडतं, म्हणजे प्लेटच आपण घासायला घेऊ शकतो. तर इथं देखील मी पुसून घेतलं. तर आता खालची फरशी तेवढी पुसून घेतली की सगळं काम आपलं आवरलं. तर आता बघा सगळी पूर्ण स्वयंपाकखोलीची फरशी पुसून झाल्यानंतर हे पाणी बदलून मी पुन्हा एकदा घेणार आहे, कारण यामध्येच आपण फ्रीज, खिडकीच्या काचा किंवा डबे वगैरे ठेवलेले आहेत ते कपाट सगळंच पुसून घेतलं होतं. म्हणून मी आणखीन थोडंसं दुसरं पाणी आणून त्यामध्ये थोडंसं मीठ आणि लिक्विड टाकून पुन्हा एकच हात फरशीवर मारून घेणार आहे. तर इथं पाणी स्वच्छ मी आणलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ आणि लिक्विड टाकून घेते आणि ही फरशी पुसून घेते. तर आता बघा सगळंच घर स्वच्छ करून झालेलं आहे. तर किचनमध्ये लाईट लावायचं आहे. तर अंधारात असं दिसतं तर लाईट लावून दाखवते तुम्हाला मी. तर अशा पद्धतीने माझं छोटंसं पत्र्याचं किचन मी स्वच्छ ठेवत असते. तर बघा आमच्या गावात बरेच दिवस झालं पाऊस नव्हता. आज किती मोठा पाऊस पडायला लागलाय बघा. तर आज मुसळधार पाऊस पडालाय खूप दिवसानं. मी कपडे बघा आमची वाळ्याने सगळे दारावरती टाकले तोरणी. बघा इकडं रानात देखील कसला पाऊस मोठा पडालाय. पाऊस सुरू झालाय आणि पोरांना आता पाहिजे झाला वडापाव. तर मला लागल्यात आता वडापाव आणायला जाऊ काय म्हणून. तर माणूस बघा इकडे वडापाव आणायला जाणार आहे. पाऊस थांबायचा वाट बघायला. कुठे गेला ते बारो दिसनच. सगळं पसारा करून ठेवतो शाळेतनं आला की. मोठा मानस पाऊस गेला की वडापाव आणायला जाणार नाहीस? आवाज आलाय पत्र्याचा. हाय पाऊस येऊ देत पहिला पाऊस पाहिजे. कपडे नाही वाळली तर चालतात पण पाऊस पाहिजे. तर बघा सकाळपासून पाऊस रिमझिम बारीक चालूच होता आणि आता एकदम मोठा आला मुसळधार म्हणायसारखा. किती दिवस झाला असाच पाऊस होता पण आज मोठा आला. आणि इथं प्रतिज्ञाचं काय चाललंय बघा, कपडे बाहेर वाळणार म्हणून इथं आत दोरी बांधायला लागल्या. कारण कपडे सगळी थोडी ओली आहेत. बाहेर आमच्या पत्र्याच्या तिथं आम्ही धुणं घालतोय. तिथं जागा आहेच वाळायला, पण तिथं भरले ती अगदी थोडी ओली असते ती कपडे इथं घालायला येतात आणि मग सकाळी परत धुतलेली मग बाहेर पत्र्याच्या खाली घालायला येते. म्हणून ती इथं दोरी बांधायला लागली बघा. तर या खोलीत तर नुसतं सगळा असा पसारा झाला आहे. सगळी कपडे. तर तुमच्या पण घरात अशी सगळी कपडे आहेत का सांगा. तर चला हा व्हिडिओ इतकाच बनवला होता. तर कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. बाय बाय.